नमस्कार प्राजक्ताजी. मी सचिन बोर्डे. आपलं वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था याद्वारे जो आपण विश्वविक्रम करणार आहे, एकाच वेळी जास्तीत जास्त पुस्तकं प्रकाशित करून, त्याच्यात प्राजक्ता हेदेंचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. खूप खूप आभार. चला, सुरुवात करायची हो. आपण. थोडक्यात तुमच्या पुस्तकाबद्दल आणि पुस्तकाचं नाव काय आहे? कथासंग्रह आहे, कविता संग्रह आहे आणि काय सांगू शकाल? का तुम्ही अ, हा विषय निवडला? अ, माझं लेखन जे आहे ना, ते सुरुवातीपासून मी आध्यात्मिक जास्त वाचन केलेलं होतं. शक्यतो जास्त कृष्णावरती वाचन जास्त. शिवाजी सावंतची पुस्तकं भरपूर आवडतात. तर हां. त्याच्यातनं पहिलं जे शब्द जे म्हणजे ओळ निर्माण झाली, ती कृष्णावरच लेखन होत गेलं. वाह! वाह! आणि कृष्णावेडी ह्या म्हणजे टोपण नावाने मी खरं लेखन करत राहिले. कृष्ण कृष्णवेडी. कृष्णवेळी. मग मी जे काही लिहायची ते फक्त त्याला स्मगून करायचे. जे आहे ते लिहीत राहायचे. मला हे माहिती नव्हतं, की त्याच्यातनं माझ्या कविता निघणाऱ्या किंवा चारोळी निर्माण होणार, काहीच माहिती हा नव्हतं. कविता संग्रह आहे? हा कविता संग्रह. काय नाव आहे? प्राजक्ताची ओंजळ. वाह! नाव फार माझ्या ओंजळीतनं जे काही देता आलं ते मी तिथे लिहीत गेली. तशा माझ्या आता ह्या कविता संग्रहामध्ये जवळपास 55 कविता आहे. वेगवेगळ्या विषयावरती म्हणजे अगदी बालगीत म्हणा किंवा पावसावरती, प्रेम, पुन्हा राधा-कृष्ण ह्याच्यावरती सगळ्यावरच आहे. एखादी आवडती ओळ कवितेतली कुठली सांगू शकाल? म्हणजे आता लक्षात लगेच तर येणार लगेच ओळ नाही. ओळ फक्त नाही. एखादं नाव सांगू शकाल? कृष्णप्रीत म्हणून आहे. स्वरगंध आहे. स्वरगंध कृष्ण. स्वरगंध असे सुंदर नाव आहे आहे. हां, असे कविता आहेत माझ्या त्या ह्याच्यात. तर आणि वेगवेगळ्या ह्याच्यावरती विषयांवरती आहे, आध्यात्मिक आहे, पुन्हा कौटुंबिक आहे, कोणत्या एका व्यक्तीवरती आहे, असं पण आहे. मग जे काही मला हं. सुचत गेलं ते मी लिहीत गेली आणि त्याच्यातनंच हा काव्यसंग्रह निर्माण झाला तो म्हणजे वर्षा वर्षा जीमुळे बाकी काहीच नाही. ती बोलली, "तू लिहिलंयस ना, ते फक्त दे मला. पुढे जे काय व्हायचं ते बघूया आपण." मी म्हणायची, "नाही, माझ्या तेवढ्या कविता प्रसिद्धीसाठी अशा ना, मी माझ्यासाठी लिहित होतो. बरोबर. मला वेळ मिळत होता, मला काय सुचलं मी लिहून काढत होते." मग ती बोलली, "असं इकडे-तिकडे जे तू प्रसिद्ध करते ना Facebookला टाकते तू इकडे दे, आपण त्याचा एक काव्यसंग्रह करू." आणि काव्यसंग्रह. त्याच्यातनं हा काव्यसंग्रह हे झालं. मला स्वप्नात पण असं वाटलं नव्हतं, की ह्याच्यातनं काव्यसंग्रह निर्माण होईल असं. म्हणजे किती आनंद झाला. जर मोजायचं झालं तर किती? शब्दात नाहीच सांगू शकत. म्हणजे आता जर अजून जर मी बोलली, तर माझ्या डोळ्यातनं पण पाणी येईल एवढं हे वाह, झालेलं आहे वाह, असं. वाह, वाह, वाह! कारण का ते हा शब्द आनंद लाख मोलाचा आहे. हो, खरंच. आणि एखादी व्यक्ती आपल्या म्हणजे आपल्याला पाठिंबा देते, हो, आपल्याबरोबर उभी खरंच. राहते. तर हे कारण का वर्षाची आणि माझी ओळख काहीच नव्हती. म्हणजे Facebookद्वारेच. ती लिहायची, मी लिहायचे. आम्ही एकमेकींना कमेंट द्यायचो एवढंच होतं. आणि तिला फक्त फोनवरती 1-2दा असे आमचे बोलणं झालं एका ह्याच्यावरती वगैरे. तर तेव्हा मी तिला बोलली, "मला ना हं. ह्या माझ्या कवितांचं काय करता येईल? मला काहीच कळत नाही. उगाच मी लिहिते असं वाटतं. त्याचं काय होणार आहे पुढे?" मग हां. तेव्हा जेव्हा हिने पब्लिकेशन सुरू केलं, ती बोलली, "दे इथे तुझ्या कवितांना आता मी न्याय देते म्हणून. काय करायचं वाह, ते वाह, हे कर." वाह, वाह! अशातनं तो कविता प्राजक्ताची ओंजळ आता प्रसिद्ध प्राजक्ताची झाली. ओंजळ हो, आता वाचकांसमोर वाचकांसमोर येते. येतीये. काय सांगाल तुम्हाला घरच्यांचा, मित्र-मैत्रिणींचा कसं प्रोत्साहन मिळालं किंवा काय सांगता येईल? घरच्यांचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा भरपूर सपोर्ट आहे. कारण जोडीदार. हां, एक हां. एक आणि त्यांचं पण नाव आनंदच आहे. तुम्ही आता म्हणत होता तर आनंद तो खरा द्विगुणित झालाय आता. असं झालंय. तर त्यांनी म्हणजे एखादी ओळ सुचली. ॲक्चुअली ते मी वर्नाक्युलर मीडियमची आहे, ते इंग्लिश मीडियमचे आहे. हां, हां. त्यांना मराठीतलं एवढं म्हणजे म्हणतात ना गहन अगदी ते काही कळत काही नाही. कळत नाही. पण हां. त्यांना मी काहीतरी वाचून दाखवलं, लिहिलेलं. मग त्यांना असं वाटतं, "वाह! छान आहे. तू लिही." मग ते असं ते प्रोत्साहन निर्माण होत गेलं. पुन्हा माझे वडील आहेत, आई आहे, त्यांना पण आईला एवढं नसतं, वडिलांना सांगितलं की ते पण खुश मग आता व्हायचे. काय नेमक्या त्यांच्या भावना कशा असतील? आता विश्वविक्रम करणार आहात हो, तुम्ही उद्या. तर काय वाटतं त्यांना? येणार आहेत ते सगळे? हो. मिस्टर तर आलेले आहेतच. आई-वडील नाही येऊ शकत आहे. हां. ॲक्चुअली घरी थोडं म्हणजे मेडिकल इश्यू आहे अच्छा. त्याच्यामुळे. पण काय वाटतंय? कशा व्यक्त झाल्यात त्यांच्या भावना? एकदम भरपूर खूप म्हणजे त्या आता मला पण असं वाटतं माझं पुस्तक मी कधी हातात घेते आणि त्यांना दाखवते. असं हे झालेलं आहे. बरोबर आणि तुम्हाला असं वाटतं का तुम्ही आधी Facebookवर लिहायचात हो. की नाही Facebookवर म्हणजे लिहायची मी, लिहायची. पण तुम्हाला काय म्हणजे आवडतं काय जास्त? वही पेननी लिहायचं किंवा आता सगळ्यांकडे मोबाईल आहे पटकन मोबाईलवरती.
मोबाईलवरती टाइप करते, पण ना हं. ते वहीमध्ये संग्रहित करायला खूप आवडतं. म्हणजे हां. स्वतःचे शब्द स्वतःच्याच अक्षरामध्ये ते लिहायला आणि छान ते वाटतं. स्वतः हां. उमटलेलं पाहणं आणि त्याच्यामध्ये कधीतरी असं आपण काही म्हणजे असं अपसेट असू किंवा काय असेल, मग तेव्हा आपलंच वाचन आपल्याला प्रेरित करतं. आपल्याला हे खूप हे छान खूप वेळ वाटतं. विचार सुद्धा हा छान आहे आणि आपलं लेखन जर आपल्याला प्रेरित करत असेल, हां. तर आपण अधिक लिहू लिहू. आणि आपण अधिक बरोबर. लोकांना प्रेरित करू. एक सांगायचं मला, मी हा जो आता काव्यसंग्रह आहे तो वर्षाच्या प्रेरणेने मी करते. पण हा मी फक्त माझ्यासाठी हे करते. म्हणजे मला असं वाटलं खरंच मी काहीतरी लिहिलंय आणि तो त्याच्यातनं आता म्हणजे निर्माण झालाय, तर तो मला माझ्या हातात घ्यायचा. तो जग वाचेल न वाचेल मला त्याच्याशी खरंच काही हे नाही. पण तो मी वाचणार. म्हणजे आत्मिक समाधान जे हां, आपण ते म्हणतो. बरोबर आहे. ते भरपूर मला मिळालेलं आहे ते. मग अशाच गोष्टींमुळे अ, जसं आपण प्रेरणेचं बोललो आणि बऱ्याच वेळेस आपण कुणाकडे काहीतरी अपेक्षा करणं, हां. त्याच्यापेक्षा स्वतःच्या काहीतरी अपेक्षा स्वतः पूर्ण करणं पूर्ण याच्यात करणार. हो, एक खरंच. वेगळी मजा असते. मजा असते. तर तुम्हाला लिखाण सुचतं कसं? तुम्ही मगाशी म्हणालात, की मी कृष्णाचा तुम्ही संदर्भ दिलात. मला ना शक्यतो कसं वाचनाची खूप आवड आहे. म्हणजे मी भरपूर पुस्तकं वाचते, की त्यांची मी हं. नावं पण हे नाही करूया आणि एखादं पुस्तक वाचलं ना, मी लायब्ररी जॉइन करायची. बरं. लायब्ररीमधनं पुस्तकं आणायची आणि ती पुस्तकं एकदा, दोनदा वाचून जरी माझं मन नाही समाधान झालं, मग ते पुस्तक मी विकत घेऊन ठेवायची. म्हणजे अच्छा, मग म्हणजे परत एवढं तुम्ही पारायण करायचं. हां, एवढं आहे होतं. माझी भगवद्गीता पण माझी 3दा वाचून झालेली आहे पूर्ण. हो का? त्यामुळे मला म्हणजे असं ना, जोपर्यंत माझं एक आत्मिक समाधान होत नाही ना, तोपर्यंत ते वाचन हे होतं. मग त्याच्यातनं काही शब्द, काही हे मला पण म्हणजे ते डोक्यात घोळत राहिले, मग ते सुचत राहायचे. सुचत मग मी राहिले. ते लिहीत राहायचे. बाकी असं काही नाही. 4 ओळी 4 ओळींचे असते हे पण मला माहिती नव्हतं. मी फक्त लिहायची नाही. हे असं होतं. पण मग असं काही आहे का, की आता कृष्ण भक्ती तर म्हणजे अ, सकाळी उठल्यानंतरच मला काहीतरी सुचलं किंवा रात्री सुचलं का नाही. कधी कधी हां, मग ते कधी कसं करता? मग लिहिता ते की कधी सुचलं लिहून ठेवते ती ओळ किंवा मग मोबाईल जे काही साधन होईल साधन हातात असेल? त्याच्यात ते हे करून ठेवते हां, आणि म्हणजे नंतर मग समजा त्याची एखाद्या ओळीची कविता करायची आहे, मग त्या ओळी जोडून किंवा हे करून मग त्याच्यावरनं मग सुचन पूर्ण करते. मग पूर्ण करायचं. असं का? मग आता हे जे तुम्ही सगळं लिहिलेलं आहे, हं. तर कशा प्रकारचं म्हणजे असं वाटतं का, की बाबा माझा काव्यसंग्रह वाचल्यानंतर लोकांना त्यांच्या डोळ्यात पाणी येईल किंवा त्यांना आनंद होईल किंवा काय म्हणजे असं काही एक विशेष म्हणजे त्याच्यात तर असं एक आंतरिक भावना आहेत, म्हणजे ज्या प्रत्येकाच्या हं, थोड्या तरी कुठेतरी एक मनामध्ये सामावलेल्या असतात ना, तशा आहेत. आता कृष्णप्रीत म्हटलं तर कृष्ण ह्याने हं. राधा-कृष्णाचं प्रेम आलं. मग कुठेतरी कोणत्यातरी कृष्णाला त्याची राधा आठवणारच आहे. आठवणारच. राधेला त्याचा कृष्ण आठवणारच आहे. बघा मग अशा प्रकारचं आहे. मग तुम्ही म्हणता, की मला पाहिजे पुस्तक बाकीचे काहीही असू दे. असेल हां, पण ते तुमच्या बोलण्यावरून तर असं वाटतं, की लोकांच्या जवळ जाणारं हां, असं आहे. तुमचं लेखन आहे. आहे काव्यरचना. मग भविष्यात अजून काही लिहिणार आहात? आता माझ्या कथा पण म्हणजे मी लिहिते आता सध्या चालू आहेत, लिहिलेल्या हं, पण हं, आहेत. हं. पण जेवढ्या संग्रहित व्हायला हव्या तशा नाहीये. पण त्या आहेत कथा, विविध कथा लिहिते आणि मी माझा स्वतःच्या बालपणीच्या म्हणजे काही आठवणी किंवा गावच्या आठवणी वगैरे त्याच्यावरती सध्या असंच एक लेखन चालू ठेवलेलं आहे. असं म्हणजे लहानपणी जे म्हणजे आपण काय त्यावेळेला जगलो, काय आहे ते आता वाटतं, की खरंच आपण तेव्हा ते जगलो. आता ते नाहीये आता तसं. ते नाही. मग ते फक्त एक लिहून ठेवते ते. म्हणजे असं त्याचं मला हे माहिती नाही, त्याचं पुढे मी काय करू, पण मी लिहून ठेवते. हां, म्हणजे कर्म करते रहो, फल की आशा बस नको. असं अशा ते खरंच आहे. छान, छान. म्हणजे तुमचं वर्षाताईंबरोबर असलेला जे काही बॉन्ड म्हणू शकतो हो, आपण किंवा त्यामुळे जे तुम्ही काव्य लिहायला सुरू केलं, जी कृष्णावरची भक्ती हो. आहे, आई-वडिलांबद्दल तुमच्या जोडीदारांबद्दल एवढं भर करून बोललात, तर नक्कीच हा काव्यसंग्रह लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशी हो. अपेक्षा करतो आणि पोहोचेलच. असेच लिहित राहा, असेच नवनवीन विक्रम करत राहा आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक यू. उद्या खूप खूप प्रकाशनामध्ये आभार. भेटूच. धन्यवाद. धन्यवाद. प्राजक्ताताईंच्या काव्यसंग्रहासाठी म्हणजे प्राजक्तांची ओंजळ हा काव्यसंग्रह आज प्रकाशित होत आहे. विश्वविक्रमी उपक्रमाचा ते पुस्तक एक भाग आहे. अशा प्रसंगी तुम्हाला काय वाटतंय? मला खूप अभिमान वाटतो याचा, की एवढे इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा आज अभिमान झाला, की एवढी वर्षाची मेहनत तिची होती.
ते तिने फुलारूपाला आले पुस्तकाच्या रूपामध्ये आणि तिला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. त्यांच्या ज्या लेखणीचा हा प्रवास होता, ह्यामध्ये वेल्वेट कविशा पब्लिकेशन, वर्षाताई ह्यांचा कशाप्रकारे सपोर्ट राहिला? त्यांचा काय ह्या सगळ्या याच्यामध्ये सहकार्य कसं होतं? त्यांच्या प्रकारे खूप होतं. त्याने एक म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांना मदत केली आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देत गेले. त्याच्यामुळे इथपर्यंत ते पोहोचू शकले ते. तुमच्या प्राजक्तांना असाच बहर येत राहो आणि खूप त्याच्यामध्ये अजून सुद्धा अशा अनेक उपक्रमांमधून तुमचा सहभाग इथे होत राहो. ह्या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आलात, तुमचं खरोखर कौतुक आहे, की आज ताईंचं पुस्तक प्रकाशन होतंय आणि तुम्ही पाठिंबा देण्यासाठी त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी इथे आलात. मनापासून तुमच्या दोघांचे खूप आभार. धन्यवाद.